वर्क ओव्हर केलं की ते जॉब आपला ऑटोमॅटिकली पुढे जात असतो. आता शिफ्ट वाईप असं टार्गेट पण ठेवलेलं असतं की फर्स्ट शिफ्टला किती टार्गेट असतं तर किती नाही. तर फर्स्ट शिफ्ट माझी आज सकाळी फर्स्ट शिफ्टच होती जेव्हा मी हे व्हिडिओ बनवत होतो. तेव्हा 200चं टार्गेट होतं आणि जेव्हा मी हे फोटो घेतला तेव्हा 40 जॉब असे कंप्लीट झाले होते. तर 200 टार्गेट असतं. जर 2 वाजून 50 मिनटापर्यंत आपल्याला वेळ असतो 200 टार्गेट कंप्लीट करण्याचं, म्हणजे 200 रेअर हाऊस आता कंप्लीट करायचे. तर ते नाही झाले तरी आपल्याला काही अडचण येत नाही, पण आपल्याला मग दुसऱ्या दिवशी लगेच तोच लोड येतो. जर आता 200 आहे तर उद्या 210 220 वाढत जातं. म्हणजे जर आपण एका शिफ्टमध्ये जर कंप्लीट केलं तर आपल्याला लोड येत नाही. जर हे टार्गेट कंप्लीट नाही झालं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जास्त वेळ थांबवू शकतात. जर आपल्याला 3 वाजता जर सुट्टी होत असेल तर त्याच्या जागी आपल्याला 4 किंवा 5 वाजता सोडू शकतात. तर टार्गेट डेली जर कंप्लीट केलं तर आपल्याला काही लोड येत नाही किंवा अडचणी येत नाही. 210 नंतर मी स्टेशन नंबर 80ला गेलो, जिथं मला 550 आणि 400 गिअरबॉक्स हाऊसचे ऑइल सील आणि डस्ट बेअरिंग कवर लावायचे असतात. तर ते मशीनद्वारेच केलं जात असतं. तर त्याचे हे बोर्ड आहे, म्हणजे ह्या बोर्डवर आपल्याला लिहिलेलं असतं की आता तुम्हाला काय करायचं आहे. 440 किंवा 550 जर गिअरबॉक्स आलं तर त्याला कोणची सर्क्लिप किंवा कोणतं बेअरिंग कोणतं ऑइल सील लावायचं आहे हे ह्या बोर्डवर लिहिलेलं असतं. तर हे 550 गिअरबॉक्स हाऊसिंगचं मटेरियल आहे. तर ह्याच्यामध्ये हे जे पांढरा डबा आहे ह्याच्यामध्ये ऑइल सील राहतं. हे पुढे जे तुम्हाला 3 टिंब दिसत आहे, म्हणजे निळे निळे असे 3 झाकणसारखे किंवा बटनसारखे दिसत आहे, तर ते सेन्सर आहेत. हे आपल्याला मदत करत असतात की तुम्हाला आता ह्या जॉबला हेवाला बेअरिंग किंवा ऑइल सील लावायचं आहे. तर आपल्याला मदत करण्यासाठी जास्त करून इथं सेन्सरचा खूप वापर केलेला आहे. कारण की जर आपला चालू मशीनमध्ये जर आपला हात गेला तर मशीन अख्खी जागेवर थांबते. म्हणजे एवढी सेफ्टीची यांनी खूप काळजी घेतलेली आहे की जर तुम्हाला जर काही झालं, जर तुम्ही जरी काही काम करत असाल तर तुम्हाला लाईट काम दिलं जातं, म्हणजे हलकं काम दिलं जाईल. असं नाही की तुम्हाला आहे तेच काम दिलं जातं. हे जे मटेरियल आहे हे 440 गिअरबॉक्सचं आहे. हे ऑइल सील आणि हे डस्ट रिंग आहे ज्याच्यामुळं डस्ट आत जात नाही. हे ऑइल सीलच आहे हे पण. ह्या डब्यामध्ये ऑइल असतं, तर एकदा ऑइलमध्ये असं लुब्रिकेट करावं लागतं, मग त्या मशीनला लावून फिट केलं जातं. ही जी मशीन आहे ही ऑइल सील आणि डस्ट कवर फिटमेंटची मशीन आहे. ह्याच्यामध्ये जे हे हिरवे हिरवे जे लाईन दिसतात हे सेन्सर आहेत. ह्याला हे जे दिसत आहे तुम्हाला हे स्टीलचे, ह्याला डॉली म्हणतात. ह्याच्यामध्ये ऑइल सील किंवा आपलं डस्ट कवर आहे जे ते लावलं पाहिजे. हे ब्रश जे आहे त्या ब्रशच्या खाली एक डब्बा आहे, त्याच्यामध्ये गिअर ऑइल आहे. तर ते गिअर ऑइल त्या डॉलीला लावावं लागतं, कारण की त्याच्याशिवाय ती आत जात नाही, म्हणजे कंप्रेसच होत नाही. आणि हे त्याचे असे बटन्स आहेत. हे ते पण सेमच बटणार आहेत, फक्त एक बटन तुम्हाला असं वाटतं जास्त आहे, तर ते ऑथोराईजचे त्यांनी 2 बटन दिलेले आहेत. तर ते सेन्सरसाठी एक बटन दिलेलं आहे. स्टेशन नंबर 80वरून मी डायरेक्ट 90ला आलो. त्याच्यामध्ये सर्क्लिप लावायची असते, म्हणजे एक अशी रिंग असते त्याला लावायची असते. त्याच्यामुळे नट बोल्ट जे आहेत ते असे टाईट बसतात, फिट असतात. तर ते सर्क्लिप आणि सर्क्लिप आणि ऑइल सील जे आहे ते क्लीन करायचं इथं काम असतं. जर इथं बघितलं तर सर्क्लिप आता इथं लावायची नाही, कारण की जर सर्क्लिप लावायची असती तर इथं साईडला SC लिहून येतं, म्हणजे सर्क्लिप, आणि रेड आणि ग्रीन कलरचं असतं. जर रेड कलरचं असेल तर ते असं आपल्याला दाखवते की सर्क्लिप तुम्ही बसवलेली नाही. जर ग्रीन कलर आला तर समजायचं की आपण सर्क्लिप बसवली. त्याच्यानंतर वर्क ओव्हर करून आपण ते जॉब पुढं पाठवायचा. हे प्रत्येक स्टेशनला असं हे दिलेलं आहे, टचपॅड किंवा स्क्रीन म्हणू शकता याला. त्याच्यावर आपल्याला कळतं की आपलं काम झालं आहे का नाही. सर्क्लिप लावण्यासाठी आपल्याला हे 4 इक्विपमेंट्स दिलेले आहेत. याच्यामध्ये पहिलं आहे हे पटकडसारखं आहे. ह्याला असं 2 टोक आहेत. त्याच्यामध्ये सर्क्लिप जे आहे त्याला 2 होल असतात. त्या ह्या 2 होलमध्ये हे टोक घालायचे आणि असं प्रेस करून त्याला लावायचं. ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला हे ऑरेंज कलरचं दिलेलं आहे आणि एक हॅमर दिलेला आहे.
आणि हे क्लिनिंग टूल आहे. तर ह्याच्या साहाय्याने आपण ते सर्कलिप आणि क्लिनिंग करायचे आहे. आणि ह्याचे पण कंट्रोल दिलेले आहेत सेमच. हे 7 बटन तर म्हणजे सगळ्या स्टेशनला असतातच. नंतर मी गेलो डायरेक्ट 100व्या स्टेशनला QR कोड आणि मार्किंग. इथं म्हणजे क्वालिटी काम जे आहे ते चेक करायचं होतं. तर मला येत नव्हतं पहिल्यांदा, पण नंतर कळायला लागलं की कसं असतं. तर 550चे जो गिअर बॉक्स आहे त्याला 2 सर्कलिप बसतात. एक आहे बेरिंग आणि एक दुसरी असते सर्कलिप नॉर्मल असते आपली. तर ती सर्कलिप नीट बसली का नाही हे चेक करण्याचं काम होतं. आणि त्याला एक QR कोड आणि मार्किंग करायचं काम आहे. जर सर्कलिपला जर तुम्ही एकदम परफेक्ट बसवलं असेल तर त्याला एका मार्करने असं एक साईन दाखवायचं, म्हणजे हां ही सर्कलिप आता एकदम परफेक्ट बसलेली आहे, ह्याला काही अडचण नाही. आणि दुसरं काम आहे QR कोड स्कॅनिंग करून त्याला लावणे. म्हणजे जे नंबर प्लेट आहे ते दुसरं काम आहे. स्कॅनिंगचं एक वेगळं काम आहे आणि नंबर प्लेटचं एक वेगळं काम आहे. एका मशीनमध्ये असं एक QR कोड असा छापून येतो, म्हणजे आपला जो बारकोड आहे Paytm, FamPay, Google Pay ह्यांचे जे बारकोड जसे असतात तसा त्या एका रेअर हाऊसवर एक QR कोड छापून येतो. तो स्कॅन करायचा आणि त्याच्यानंतर लावायचं. ही जी मशीन तुम्हाला समोर दिसत आहे ह्याच्यामध्ये QR कोड जो आहे आपला स्कॅन म्हणजे प्रिंट होतो. आणि सेम ह्याला बटन्स दिलेले आहेत, पण ह्याची एक अशी चांगली गोष्ट आहे की ह्याला ऑटोमॅटिकली हे कंट्रोल होत असतात. ह्याला टच करायची गरज नाही. म्हणजे जर काम झालं तर ते ऑटोमॅटिकली ओव्हर करतं. ह्याला बटन दाबण्याची गरजच नाही. जर पण कन्व्हेयर बेल्ट जर थांबला ह्याच्यामुळं तर आपल्याला ते मॅन्युअलीच नीट करावं लागतं. त्याला ऑटोमॅटिकली नीट करता येत नाही. कंपनीच्या बाहेर असे रोडवर चालण्यासाठी प्रत्येक ठिकाणी असे झेब्रा क्रॉसिंग दिलेले आहेत. ह्या झेब्रा क्रॉसिंगचाच वापर केला पाहिजे. आणि गाड्यांची स्पीडसुद्धा इथं 20च आहे. 20च्या पुढं जर स्पीड गेली तर इथं एक अलाराम आहे आणि तो अलाराम वाजतो. आणि एक कॅमेरा असतात त्याच्यामुळं म्हणजे नंबर प्लेट कुणाची आहे ते चेक करतात आणि त्याच्यावर फाईन टाकतात. 20च्या पुढं एकही टक्का जर स्पीड गेली तर लगेच सायरन वाजू शकतो. तर इथं सेफ्टीचा म्हणजे ही पण एक सेफ्टीचाच पार्ट येतो इथं पण. समोर जे तुम्ही एक निळी बिल्डिंग बघत आहेत तर ते आहे मेन कॅन्टीन, जिथं 300 ते 400 लोक एकाच वेळी जेवू शकतात. तर इथं मेन कॅन्टीनमध्ये जाण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचाच वापर केला जातो. जर झेब्रा क्रॉसिंगचा वापर नाही केला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते किंवा त्याला डायरेक्ट कंपनीमधनं काढून टाकलं जातं, किंवा त्याची जी मार्कशीट आहे म्हणजे किंवा त्याचं ID कार्ड आहे ते काढून घेतलं जातं. त्याच्या रिझ्यूमवर असं लिहिलं जातं की ह्याने नियम तोडलेत, तर त्याला पुढं कुठंच काम भेटत नाही. म्हणजे कंपनीमध्ये तर भेटूच शकत नाही. म्हणजे टाटामध्ये तर नाहीच नाही, पण पुन्हा दुसऱ्या कंपनी Volkswagen, Ford ह्या कुठंच कंपनीमध्ये त्यांना काम भेटू शकत नाही. तर नियम पण खूप स्ट्रिक्ट आहेत त्यांची. कॅन्टीन आणि बसची सुविधा जी आहे आपल्याला ती फ्रीमध्ये दिलेली आहे. आणि मी जे आता टाटा मोटर्समध्ये इंटर्नशिप पण नाही करत आहे, ट्रेनिंगमध्ये आहे, तर मला त्यांनी पेमेंट सकट मला ट्रेनिंग पण चालू ठेवलं आहे. आणि प्लस बस कॅन्टीनची सुविधा त्यांनी मला फ्रीमध्ये दिलेली आहे. तर ह्या कारणामुळं जास्त करून थिअरीचे आपले व्हिडिओ येत नव्हते. तर बघूया पुढच्या वेळी टाटा मोटर्समध्ये अजून काही नवीन बघता येते, कारण की आता मी वेगवेगळ्या स्टेशनला रोज जात आहे. तर आता मी आज दुसऱ्या स्टेशनला गेलो होतो, पण त्याचे काही व्हिडिओ किंवा फोटो काढता आलेले नाही, कारण की फोन नेणं अलाउड नाही. तर हे जे फोटो आहे ते सकाळी येऊन काढलेले होते. उद्या बघूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये की दुसऱ्या स्टेशनला काय काय आहे किंवा कसं असतं. तर मिळेल उद्याच्या व्हिडिओत.